नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या 7 पैकी 7 जागा महायुतीला मिळणार आहेत असं सांगितलं तर तुम्हाला थोडासा धक्का बसेल, परंतु मला तरी असं जाणवतंय की महायुतीला 7 पैकी 7 जागा मिळणार आहेत. तुम्ही म्हणाल असं कसं होऊ शकतं, कारण एक जागा जिंकण्यासाठी साधारणतः 36.5 मतं आवश्यक आहे. 37 मतं धरा आणि 37 मतं धरली तर महाविकास आघाडीकडे काँग्रेसची 16, शिवसेना उबाठा गट 20, म्हणजे दोघांकडे मिळूनच 36 होतात. आणि मग समाजवादी पार्टी, जनसुराज्य पार्टी, राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष, MIM, CPI, शेकाप, राजर्षी शाहू विकास आघाडी यातले काही पक्ष महायुतीसोबत आहेत, काही महाविकास आघाडीसोबत आहेत. पण त्यातलं एक जरी मत मिळालं, एक, तरी त्यांना राज्यसभेची जागा मिळू शकते. म्हणजे त्यात काही अवघड नाही. आणि त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गटाची 10 मतं दिली तर त्याच्यामध्ये 46 मतं आहेत. म्हणजे एक जागा अधिक त्यांच्याकडे 9 मतं. फक्त महाविकास आघाडी ते 3 घटक पक्ष एकत्र लढले, अगदी कम्फर्टेबली एक जागा त्यांना मिळत आहे. मग महायुतीला 7 जागा कशा मिळणार? तर याचं कारण एक तीळ 7 जणांमध्ये वाटून खावा हे एक गोष्ट म्हणून चांगलं असलं, आपल्याला आठवत असलं तरी प्रत्यक्षात मात्र एका जागेची विभागणी करणं अतिशय अवघड आहे. आणि सुरुवातीला शरद पवारांनी या जागेवर आपला दावा सांगण्याचा प्रयत्न केला. आपण निवडणूक लढणार असल्याचं त्याने सांगितलं, पण अर्थात त्यांच्या उमेदवारीबाबत कोणी काही बोलत नाही, कारण ते हॉस्पिटलमध्ये आहेत. उद्या परवा ते बाहेर येतील असा अंदाज आहे. शरद पवारांच्या वतीने संजय राऊत बोलत आहेत. हरकत नाही आहे की महाविकास आघाडीतर्फे शरद पवारांना उभं करायला हवं. जेव्हा संजय राऊत बोलले तेव्हा त्यांना आदित्य ठाकरेंनी तीव्र कडाडून विरोध केला, कारण प्रियंकाबाईंना राज्यसभेवर पाठवण्यासाठी आदित्य ठाकरे उत्सुक आहेत. तसे म्हणलं की आदित्य ठाकरेंचे एकेकाळचे मेंटॉर हे ॲडव्होकेट राहुल नार्वेकर होते. त्यांनी त्यांना वकिलीचं शिक्षण दिलं. पण आदित्य ठाकरेंना जागतिक पटलावर कसं वावरायचं याचं ग्रूमिंग प्रियंका चतुर्वेदीबाईंकडनं होतं आहे. आणि त्यामुळे आदित्य ठाकरेंना प्रियंका चतुर्वेदींचा अर्ज शिवसेना उबाठाच्या वतीने, म्हणजे जरी महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये कितीही मराठी संकटात आहे, मराठी माणूस संकटात आहे, तरी पुन्हा एकदा राज्यसभेला मराठी बोलता न येणार, अख्खा आयुष्य मुंबईत जाऊन चांगलं मराठी न बोलता येणाऱ्या, आज राज ठाकरेंनीच कुठलं तरी पोस्ट टाकली आहे की जपानी मुलगी कशी मराठी बोलते आणि प्रयत्न करून इतर देशांचे राजदूत कसे मराठी बोलतात. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक असतील किंवा भाजपचे इतर नेते असतील, यांना मात्र मराठीबद्दल असं प्रेम दाखवता येत नाही. पण तीच गोष्ट प्रियंका चतुर्वेदीबाईंबद्दल ते बोलू शकत नाहीत, कारण इतकी वर्ष त्या मुंबईत राहतात, पण मराठी बोलताना अजूनही त्यांचं ततपप होतं. असो, मुद्दा असा आहे की आदित्य ठाकरेंनी भूमिका घेतल्यामुळे की ही जागा शिवसेनेची, म्हणजे उबाठा सेनेचीच आहे आणि ती त्यांनाच मिळाली पाहिजे असं कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं मत आहे. आणि आत्तापर्यंत त्यांनी कसा त्याग केलेला आहे इतर निवडणुकीमध्ये हे त्यांनी दाखवून दिलं. आणि त्यामुळे संजय राऊतांना माघार घ्यावी लागली. आज काँग्रेसचे नेते सतेज बंटी पाटील मातोश्रीवर गेले. उद्धव ठाकरेंशी त्यांनी चर्चा केली. काँग्रेसचाही आग्रह आहे की त्यांनाही जागा मिळायला पाहिजे, कारण काँग्रेसकडे 16 आमदार आहेत. आणि असं म्हणतात त्यांच्यामध्ये बाळासाहेब थोरात इच्छुक आहेत. त्याच्यावर शिवसेना उबाठा गटाकडनं असं सांगितलं जातं आहे बाळासाहेब थोरात इथे महाराष्ट्रात फारसं काही बोलत नाहीत. त्यांच्या मुलीला उमेदवारी दिली तर ती निदान बोलू तरी शकेल, हे बोलतच नाहीत फारसे काही. ते तर राज्यसभेत जाऊन काय बोलणार? हिंदीत किंवा इंग्रजीत बोलणं
सोपी गोष्ट नाही आहे संसदेमध्ये. ते काम प्रियंका चतुर्वेदी चांगल्या प्रकारे करू शकतात. आणि गेली काही वर्ष मोदी सरकारला विरोध महाराष्ट्रात कोणी केला असेल तर तो काँग्रेसपेक्षा उबाठा सेनेने सगळ्यात जास्त आक्रमकपणे विरोध केला आणि त्यामुळे ही जागा त्यांना मिळायला पाहिजे. काँग्रेसकडनं त्यांना असं सांगण्यात येतं की बघा, विधान परिषदेच्या निवडणुका आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या विधान परिषदेवरच्या निवडणुकीसाठी तुम्हाला आमची गरज लागेल तर एक्सचेंज करूया. पण राज्यसभेची किंमत जास्त होते, विधान परिषदेत किंमत कमी असली, स्वतः उद्धव ठाकरेंना तिथे जायचं आहे आणि त्यामुळे त्यांचं एकमत झालं तर खरं तर विजय मिळायला हरकत नाही. परंतु लक्षात घ्या, जर शरद पवारांना उमेदवारी मिळाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी गटाचे लोक महाविकास आघाडीच्या बाजूनी मतदान करणार नाहीत. ते मनाने ऑलरेडी महायुतीत आलेले आहेत आणि म्हणूनच सारखं विलिनीकरण त्याचं हे चालू असतं. कारण विलिनीकरण करून महायुतीत येणं हा एकमेव जीवनाचा अजेंडा कार्यक्रम उरलेला आहे. आणि त्यामुळे जर शरद पवार उमेदवार नसतील तर शरद पवारांचा पक्ष महाविकास आघाडीच्या बाजूनी मतदान करेल याची कोणतीही शाश्वती नाही. बरं, राहिलं तुम्ही म्हणाल शरद पवारांच्या पक्षाची गरज काय? या दोघांनी मिळूनही ठरवलं तर उमेदवार येऊ शकतो. एकच मत कमी आहे, पण एक मत कमी हे कागदावर आहे. प्रत्यक्षात मात्र जर प्रियंका चतुर्वेदींना उमेदवारी दिली तर काँग्रेसमधली आणि उबाठा सेनेतली ही नाराजी उफाळून येऊ शकते. कारण प्रियंका चतुर्वेदी पूर्वी काँग्रेसमध्येच होत्या आणि काँग्रेसची तर सध्याची अवस्था अशी आहे की चंद्रपूरमध्ये सत्तेपासून 2 बोटं अंतर शिल्लक होतं, तरी देखील भाजपाने सत्ता हिरावून घेतली. आता पुन्हा बातम्या आहेत, सांगलीमध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये 2 गट पडलेलेच आहेत आणि त्यामुळे तिथेही काय होईल सांगता येत नाही. काँग्रेसची अशी अवस्था असताना काँग्रेसला आपली 16 मतं एकत्र राखता येतील का सांगता येत नाही. जर उबाठा सेनेने उमेदवार दिला, प्रियंका चतुर्वेदींना उमेदवार केलं, तर अशी चर्चा आहे की एकनाथ शिंदे नक्की 7वा उमेदवार देतील. 7वा उमेदवार महायुतीने दिला तर त्यांच्याकडे काही अतिरिक्त मतं आहेत आणि ती अतिरिक्त मतं अधिक उबाठा सेनेची मतं फोडणं काही फारसं अवघड नाही आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 25 वर्ष सत्तेचं नियोजन झालं असताना जर त्यांचे आमदार त्यांच्या विरोधात मतदान करतात तर हे आमदार फोडणं किंवा काँग्रेसचे आमदार फोडणं महायुतीसाठी फार अवघड नाही आहे. राष्ट्रवादीचे 10 आमदार तर एका पायावर तयारच आहेत. शरद पवारांचे 10 आमदार, त्यातले कदाचित आव्हाड वगैरे देणार नाहीत मत, पण ठीक आहे, त्यांचं मत, बाकीचं तयार आहे. आणि शरद पवारांना जरी उमेदवार केलं, धरून चाला की ठीक आहे, अशा प्रकारे बेइज्जती होण्यापेक्षा सेफ गेम खेळूया, शरद पवारांना उमेदवारी देऊया. आणि शरद पवारांना उमेदवारी दिली तर मला नाही वाटत महायुती पण स्वतःचा 7वा उमेदवार घोषित करेल. ते 6च उमेदवार घोषित करतील आणि मग बिनविरोध निवडणूक होईल. पण मग बिनविरोध निवडणूक झाली तरी शरद पवार निवडून आल्यावर त्यांचा पक्ष महायुतीसोबत राहणार नाही याची काही शाश्वती नाही आहे. कारण त्यांच्यासाठी शरद पवारांना राज्यसभेवर पाठवलं काय नाही पाठवलं काय फरक नाही पडत. त्यांना राज्यातल्या आणि केंद्रातल्या सत्तेसोबत राहायचं आहे हा फक्त प्रश्न आहे. आणि त्यामुळे शरद पवारांना जरी जागा दिली तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो किंवा स्वतंत्रपणे मोदी सरकारला पाठिंबा देऊ शकतो. असं जर झालं तर एक पूर्ण आणि एक पाव खासदार निवडून आणण्याएवढी मतं असूनही महाविकास आघाडीची अवस्था तेलही गेलं तूपही गेलं हा तेल धुपाटणं अशी होणार आहे. आणि त्यामुळे नेमकं करायचं काय हा प्रश्न आहे. शरद पवारांना तिकीट द्यायला काँग्रेसची तयारी नाही, कारण शरद पवारांवर काँग्रेसचा विश्वास नाही आहे. उबाठा सेनेला तिकीट दिलं तर मग विधान परिषदेलाही ते मागणार हे त्यांना 100% माहिती आहे. कारण तुझं ते माझं आणि माझं तेही माझं हे उबाठा सेनेची रणनीती आहे कायमची. आणि त्यामुळे
राज्यसभा उबाठा सेनेला द्यायलाही काँग्रेसची तयारी नाही, स्वतःकडे ठेवायची तर कोणाला उमेदवारी द्यायची हा प्रश्न आहे. कारण एकाला उमेदवारी दिली तर दुसरे फुटतील. आणि त्यामुळे एवढी सगळी परिस्थिती असूनही महायुतीला 7 पैकी 7 जागा, आता त्या 7च्या 7 जागा का 6+1 शरद पवार अशी 7वी जागा, पण या 7 जागा महायुतीला मिळतील अशी दाट शक्यता आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.